नमस्कार मंडळी. जुन्या दिवसाची जुनी सुरुवात. मी परत आले आहे माझ्या विवीला घेऊन आणि विवी इकडेच बसला आहे माझ्या बाजूला. आणि खूपच म्हणजे मी नाही यावेळेला गॉसिप गर्ल थकली होती. बरं झालं म्हातारीचं काम झालं. म्हातारी बोंबाळ. थोडा ब्रेक मिळाला मला, थोडासा डोक्याला शांतता. नाहीतर मी रोज तव्यावर असते. सो माझ्या अंड्यांना काही पडलेली नाही आहे. ते येडे आहेत. ते गॉसिप गर्लशीच भांडतात. ते गॉसिप गर्लला म्हणतात की तू आमच्या ताईला असं का बोलते, तसं का बोलते, आणि तुला काय कामधंदे नाही आहेत का वगैरे. पण खरं अंडे इतके सडके असतील असं मलासुद्धा वाटलं नव्हतं. पण हे सडक्याहून सडके आहेत. सडक्याला सडवतील असे सडके अंडे आहेत माझे. आणि काय पण बडबडत असतात. त्यांना मी किती तोत्या बनवू शकते, कारण ते पैदाइशी तोत्या आहेत. बाकी तुम्हाला गॉसिप गर्ल सांगेल. मी थकले आहे, कारण मला खूप 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 खोटं बोलायचं आहे. खोटं बोलण्यासाठी ताकद लागते, तुम्हाला तर माहितीच आहे. तर मी गॉसिप गर्लकडे देते. हॅलो, नमस्कार मंडळी. गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तर जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण म्हणजे लास्ट पॉडकास्टच्या एंडिंगला मी म्हटलं होतं की बघूया आता काय पार्ट्समध्ये, अजून नेक्स्ट पार्टमध्ये काही येतं आहे का. आत्ताच आपण काही बोलणं योग्य नाही ठरणार की एवढीच पूजा होती किंवा अजून काय. कारण ह्या बाईचा काहीच भरोसा नाही. हिला ना अक्षरशः मी एकदम ओळखून चुकले आहे. आणि तुम्हालाही माहिती आता म्हणजे सगळेच जण ओळखू शकतात की ही बाई काय किती लेवल आणि काय खोटं बोलू शकते किंवा काय प्लॅन करू शकते. इतकी मूर्ख बाई आहे. माहितीच होतं की सेकंड ह्याच्यामध्ये ते वास्तुशांतीचं आणि काहीतरी दाखवेल की कसं केलं मी ते हवन. आणि मग ते कारण ते कुंड आणलेलं हवन कुंड ते आपण बघितलंच होतं. तर त्याच्यामुळे ते घेतलं आहे याचा अर्थ म्हणजे अजूनच क्लिअर झालं की ही बाई सगळं इथून अक्षरशः म्हणजे जाण्याच्या आधी, जेव्हा ती इंडियाला गेली पण नव्हती त्याआधी तिला ते गुरुजी भेटलेले आहेत. त्याआधी तिने गुरुजी बुक केलेले आहेत. म्हणजे तो व्हिडिओ ज्यामध्ये ती म्हणते की गुरुजी नाही आहेत आणि काय करायचं आता, गुरुजीच नाही भेटत आहेत. तर तो व्हिडिओ इंडियाला जाण्याच्या आधीचा होता. कारण ही सगळी सामग्री काय लागणार आहे काय नाही हे सगळं त्यांनी तिला सांगितलेलं असणार आहे. आणि त्या अकॉर्डिंगली आणि त्याचसाठी इनफॅक्ट ती इंडियाला गेलेली हे क्लिअर झालं आहे. कुठलंही डॉक्युमेंटचं वगैरे ह्या चौथी फेलचं काहीही काम नव्हतं. ती फक्त आणि फक्त जे काही सांगितलं होतं आता ते पर्सनली जाणं तिला जरुरी होतं. आणि तेव्हा पण ती एक सेंटेन्स बोललेली तुम्हाला आठवत असेल तर, की वाटलं नव्हतं हे इतक्या लवकर ही वेळ येईल. तर हीच ती वेळ, हाच तो क्षण. तिला वाटलं नव्हतं की असं तिला काहीतरी करावं लागेल आपल्या व्ह्यूजला वाढवण्यासाठी. तिला रातोरात इंडियाला निघावं लागेल किंवा हे घर घ्यावं लागेल आणि घरासाठी मण्यार तयार होईल हे तिला वाटलं नव्हतं. त्या सेंटेन्सचा अर्थ हा होता की मला वाटलंच नव्हतं की ह्या सगळ्या गोष्टी इतक्या झटपट होतील. आणि माझ्या या फालतू कामामध्ये सुद्धा, माझ्या या इतक्या दादांत खोट्यामध्ये सुद्धा माझा नवरा माझी साथ देईल. कारण जे काही होत होतं त्याने अकॉर्डिंगली थोडं एक नॉर्मल माणूस जर असता, एक आपल्या नवऱ्यासारखा म्हटलं तरी चालेल, तर तो थोडासा डिस्टर्ब झाला असता किंवा थोडंसं त्याला ते काय बोलतात त्याला डायजेस्ट करायला वेळ लागला असता की अगदी आपली फॅमिली आपल्यापासून तुटली आहे, आपली आई आपल्याला शिव्याशाप देते आहे आणि आपली आई आपल्या अगेन्स्ट गेलेली आहे, आपण आपल्या आईबरोबर नातेसंबंध तोडले आहेत. तर हे इतकं सोपं नाही आहे मंडळी. एका सामान्य माणसाला हे इतकं अजिबातच डायजेस्ट करणं इतकं सोपं नाही आहे. जसंही म्हणते ना, इतकं सोपं नाही आहे, खूप 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 कठीण आहे, इतकं सोपं नाही राहत, इतकं सोपं नाही राहत. पण हा माणूस हा इतका चनिवृत्तीचा आहे की ह्याला हे एकदम याने इझिली ॲक्सेप्ट केलं. हे इझिली त्याने त्या गोष्टी आत्मसात केल्या आणि त्याला काहीही फरक नाही पडला. तर मला असं वाटतं की हिला कुठेतरी असं वाटलं असेल की बाबा तयार होईल का मण्यार, किंवा तो मला ह्या गोष्टीमध्ये साथ देईल का. कारण हे जसं की मी आधी पण म्हटलं तसंच आता परत परत तेच रिपीट होते की ही गोष्ट इतकी साधी नाही आहे असं आपल्या घरच्यांना तोडणं ह्या लेवलवर, की पुन्हा कधीच ते जोडले जाणार आहेत की नाही हे पण आपल्याला माहिती नाही आहे. पण
ह्या माणसाने ते तोडून टाकलं एका क्षणाचाही विचार न करता. आणि लिटरली म्हणजे ही जे म्हणेल, ही जे सांगेल तसं तो वागायला तयार झाला. इट इज सरप्रायझिंग. आय थिंक फॉर हर ऑल्सो इट वॉज सरप्रायझिंग. आणि दॅट इज वाय शी सेड की बाबा मला असं वाटलं नव्हतं हे इतक्या लवकर होईल म्हणून. सो व्हॉट अ वेस्ट. म्हणजे कसला मुलगा निपजला आहे आणि कसलं काय त्याला अपब्रिंगिंग दिलं आहे. इतका कसा गो घाणेरडा मुलगा तुमचा ओ काकू. सिरियसली इतका कसा एहसान फरामोश, इतका कसा ना झेहरीला. असं काय म्हणजे खरंच म्हणजे असं काय तुम्ही केलंत का खाल्लत की काय की अशी पैदास झाली तुम्हाला. व्हेरी व्हेरी अनफॉर्च्युनेट. म्हणजे खरंच एका आईच्या दृष्टीने बघितलं तर खूपच कमनशिबी आहात हो काकू. फक्त आणि फक्त पैसा. एव्हरीथिंग रिव्हॉल्व्स अराउंड मनी. आणि ठीक आहे म्हणजे त्याचे काही हे असतील, त्याचे काही इश्यूज असतील किंवा तुमचं आता ते पर्सनली तुमचं काय आहे ते आम्हाला नाही माहिती, रादर आम्हाला जाणून पण घ्यायचं नाही आहे. पण इतक्या लेवलवर तुम्ही संबंध तोडता आणि अक्षरशः म्हणजे त्याच्यात तुम्ही चढाओढ जी लावली आहे ते बघून असं खूप खूप विचित्र वाटतं. म्हणजे असं वाटतं की असंही असतं. म्हणजे अशीही माणसं आहेत या जगामध्ये. रिअली म्हणजे एकदम खूप सरप्रायझिंग आहे इनफॅक्ट आमच्यासाठी पण की अशी माणसं असतात. म्हणजे लिटरली काहीही प्रॉब्लेम नसताना छोट्याशा कारणावरनं संबंध तोडायला तयार होतात. आणि आपण सगळे ह्या गोष्टीशी रिलेट करू किंवा मोस्ट ऑफ अस विल रिलेट टू दिस थिंग की किती अप्स अँड डाऊन्स येतात आपल्या लाईफमध्ये. किती अक्षरशः म्हणजे ह्यांच्यापेक्षा भयानक कधी कधी आपलं रिलेशनशिप कॉन्फ्लिक्ट्स असतात आपल्या फॅमिलीबरोबर वगैरे. पण तरीही आपण फॅमिलीची साथ सोडत नाही किंवा नवरा फॅमिली त्याची जी फॅमिली आहे त्यांची साथ सोडत नाही. त्याच्यातनं काही ना काहीतरी मार्ग काढतो. दोघांनाही बॅलन्स आउट करण्याचा प्रयत्न करतो. सो आपल्यासारख्यांसाठी इट इज रिअली स्ट्रेंज. म्हणजे खरंच आता ह्याला हे बोंबाडचं नशीब म्हणावं की काय म्हणावं आता तुम्हीच मला सांगा मंडळी. तो एनिवेज आपण येऊया आपल्या मूळ मुद्द्याकडे म्हणजेच आपल्या रिॲक्शन टॉपिकवर. तर जसं आपण आधी पॉडकास्टमध्ये सांगितलं होतं की नेक्स्ट ह्याच्यामध्ये काही ना काहीतरी असेल तर तसंच झालं. आणि नेक्स्ट ह्याच्यामध्ये होम हवन ते सगळं दाखवण्यात आलं ॲज एक्सपेक्टेड. आणि 15-2 मिनटं काय असतं गुरुजींनी आता म्हणजे आमची पूजा झाली आहे आणि आता गुरुजींनी 15-2 मिनटं दिली आहेत थोडं तुम्ही फ्रेशन अप व्हा वगैरे. 15-2 मिनटं म्हणजे 17 मिनटं दिली का काय. म्हणजे काय बोलायचं काय आहे. म्हणजे 15-20 मिनटं असतात किंवा 5 मिनटं असतात, 5-10 मिनटं असतात, 10-15 मिनटं असतात. 15-2 मिनटं ये फ्लक्झमबर्ग की वॉकॅब्युलरी है की भगतपुरी की वॉकॅब्युलरी है की व्याख्या खो है. हिचा तुम्हाला माहीतच आहे, तुम्हाला माहीतच आहे चा पाढा चालू झाला. भाई आम्हाला जे माहिती आहे तर तेव्हा कशाला आम्हाला परत सांगते ना. तुम्हाला माहिती आहे आणि तू इतकी कॉन्फिडेंट आहे की आम्हाला माहिती आहे तरी सांगते म्हणजे किती निर्लज्जपणाचा कळस आहे. किती लोचट आहेस गं बोंबडे. आणि नंतर म्हणते की मी मुद्दामून नान नाही ठेवलं, मी चपात्याच ठेवल्या मंडळी, कारण पोटभर जेवतील तर मग बरं राहील ना. म्हणजे पोटभर खाणं हे इम्पॉर्टंट आहे माझ्या दृष्टीने. सो चपात्या असतील कसं तर पोटभर खातील का. नान नाही पोटभर खाऊ शकत. म्हणजे एखादी व्यक्ती असं म्हणू शकते की बाबा नान किंवा थंड झाल्यावर चिवट होतात ते गरम गरम आणि असं पॅन टू प्लेट आपण ज्याला म्हणतो तसं चांगले लागतात म्हणून मी ते नाही ठेवले कारण ते मैदा नको असं. हे पण तुझं कारण होतं की नाही. हे पण छान कारण आहे. म्हणजे व्हॅलिड आहे. छान म्हणण्यापेक्षा व्हॅलिड आहे की मैदा नको आणि मग ते चिवट होतात आणि मग ते खाल्ले जात नाहीत. पण हे सगळं काहीही न बोलता काय तर पोटभर खाल्लं जाईल म्हणून मी चपातीचा ऑप्शन निवडला. म्हणजे हिला आपण स्वतःला पण माहिती नसतं की ही ते ऑप्शन का निवडते किंवा हिने का चपाती ऑप्शन निवडला आहे किंवा समोरच्याने हिला सांगितलं आहे की तुम्ही नानच्या ऐवजी चपात्या ठेवा तर असंही असू शकतं. तर त्यामुळे हिने बॉदरच केलं नसेल की असं की का नको नान ठेवू किंवा काय रिझन आहे. हिचं आपलं एकच स्टेपल डायलॉग मारायचा, पोटभर जेवलं की कसं बरं राहतं ना, पोटभर खातील तर मला बरं वाटेल ना. ही मोठी स्वतःला ना एक नंबरची ना म्हणजे समजते ही अन्नपूर्णा. पण ही अन्नपूर्णाच्या नावाने काही अन्नपूर्णा काय नाही आता बोलली असती मला देवीला नावं नाही ठेवायची म्हणून. तर बोंबडे नको शिव्या खायची कामं करू नकोस. जेवढी अक्कल आहे ना तेवढीच पाजळ.
फालतू उगाच करू नकोस. अगेन आता लोक म्हणतील की अरे म्हणजे आपले तर नाही, आपल्या लोकांना मी तेच त्या दिवशी पण कोणीतरी असं लिहिलेलं, हां ते शिलो की जवानी, शिला की जवानी आंटीला फारच बाबा एकदम फुल जवानी तेरी आफत. तिला माझ्या मिडनाईट कम्फर्टची भारी पडली आहे काकू. ह्या वयामध्ये ना, हां हरी हरी जपा. हां उगाचच फालतू कशा खाटल्यावरही नका खाटल्या हलवायची कामं नका करू आणि काय पण दुसऱ्यांचं काहीतरी इमॅजिनेशन नका करू. स्वतःचं बघा. तू तेरा देख समजे काय शिला की जवानी. तुला ठेवलंय ना, जास्त येऊ नकोस माझ्या याच्यामध्ये. अशी लात घालेन ना पेकाट्यात, उठणार नाही, उड जाएगी, समजली का? अरे पट. शिला की जवानी मोठी. शिला की जवानी म्हणते मुलींनो नको बोलू, मुलींनो नको बोलू. का तुझी नाजायज नात आहे का ती फेरी? मी मिलीने नेकी विली. कशाला दाखवते तिला सांग ना, उगाचच नको दाखवू. काय दाखवण्यासारखं नाही आहे. आणि दाखवतं त्याच्यावर आम्ही बोलतो आणि आम्ही बोलणार, तेच आमचं कॉन्टेंट आहे. तर तिला सांग स्वतःचं स्वतः दाखव, उगाचच तू नको हे करू ना. आणि अशा गोष्टी फिल्मच करू नको किंवा एडिट करताना थोडी मेहनत घे. असं काही दाखवूच नको ना. कशाला मारामारी दाखवते, हां कानफटात लावणं वगैरे दाखवते, कशाला हे सगळ्या गोष्टी दाखवते ना. पेटवलेली बघितली नाही का ग शिला की जवानी तू? हां बघितलं नाही कसं लावून दिलेली तिने त्या वेल्लाच्या तिथे ट्रिपला गेलेले तेव्हा, आणि त्या मुलीबरोबर कशी कच्चा भांडत होती ते बघितलं नाही? तिच्यापेक्षा कितीतरी वयाने लहान असलेल्या. आणि हिला बोंबाडीला हिला दिसत नाही, त्या मण्याला वी 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 त्या पलीकडे काय बोलता पण येत नाही. जरा मुलींकडे लक्ष द्यायचं ना, कशा वागतात जरा ते बघायचं ना. हां तर मी बोलत होती ती फेरी ते घरी तर एवढं जेवत नाही किंवा तिचं ॲपेटाईट घरच्या जेवणासाठी नाही वाटतं तेवढं तिला जात नाही. हिच्या आयशीचं काळ्या मसाल्याचं काय करत असते, पाणीवाला खरवडून देत असते, तर ते तिला खायचं नसतं. तेव्हा बघितलं आपण घरी कसं फेरीला कसं वाढते एवढंसं 100 ग्रॅम जेवण, आणि इथे मस्त आपलं म्हणजे पोटभर जेवले. मला जसं पाहिजे तसं जेवले फेरी. 2 चपात्या घेतल्या तिने आणि अजून भात पण घ्यायला आले होते. एवढं तर घरी इंटरेस्ट दाखवत नाही, पण बाहेर म्हटलं एकदम चापते. म्हणजे ह्याच्यावरून हे कळतं की हिच्या मुलींनाच हिचं हातचं जेवण काय आवडत नाही. उगाचच आपलं काहीतरी फेकत असते आणि बाहेर त्यांना खायचं असतं, पण हे लोक देत नाही, त्यांची भूकमार करतात. तर तुम्ही नोटीस केलं का आजकाल एकदम म्हणजे ते तर आपल्याला माहितीच आहे की आपल्या कॉमेंट्स आणि आपलं सगळं इथून एकदम वाचून जाते. पॉडकास्ट एकदम कान देऊन ऐकते, आपलं डिस्कशन एकदम नेटाने फॉलो करते आणि ते इम्प्लिमेंट करते, त्याच्यावर इम्प्लिमेंट करते आणि ते एकदम दिसून येतं. काय तर आजकाल जास्तच मुलींचं असं म्हणजे आम्ही त्यांना सगळं छोट्या गोष्टी म्हणजे आम्ही कसं त्यांना पुरवतो आणि सारखं आपलं त्यांच्या आवडीचं करतोय. त्यांना पण काही हवं होतं, त्यांचे पण काही प्रेफरन्सेस होते. तर प्रेफरन्सेस हा तिचा वर्ड नाही, तिला एवढा मोठा वर्ड येत नाही, पण म्हणजे मी सांगते म्हणजे त्यांना पण काहीतरी करायचं होतं त्यांच्या आवडीप्रमाणे. तर त्यासाठी आम्ही त्यांना पण घेऊन आलो आहे आणि मग त्या चूज करतील त्यांना कसं हवं आहे ते. आणि आता त्यांना आम्ही खायला दिलं आहे आणि त्या तिथे बसून खात आहेत आणि त्यांना आम्ही काय खायला दिलं आहे ते पण सांगते. हे म्हणजे एकदम म्हणजे असं डिटेलमध्ये आजकाल चाललं आहे. असं आम्ही मुलींना खायला दिलं, आम्ही मुलींना फिरायला नेलं, आम्ही मुलींना त्यांच्या आवडीप्रमाणे काहीतरी म्हणजे ते आपल्याला ती पुरावे देते की बाबा बघा मी नुसते त्यांचे पैसे खात नाही, त्यांच्या पैशातनं त्यांनाच मी काही ना काहीतरी घेत असते. अरे ते एकदा करशील, 2दा करशील, पण इतके वर्षानुवर्ष खातेस त्याचं काय, त्याचा हिसाब काय? 1 नंबरची. शेवटी तुला ना तसंच होणार आहे. जे मण्यारच्या आई बरोबर केलं तेच तुला पण मिळणार आहे, समजलं ना? कर. शेवटी खाण तशी माती आणि ते फिरून येतच. त्याच्यामुळे ना स्वतःच्या मनाला विचार, आपण काय करतोय, काय नाही करत आहे, आणि हे सगळं करून काही होणार नाही आहे. मण्यारच्या आईने पण साठी केलं, किती तिची परिस्थिती पण नव्हती, तरी पण तिने खूप कसं जीवाचं रान करून कसं हे सोपं नाही आहे. सिंगल मदर काय असतं, तुला काय भनक तरी आहे का? तुला कशी असणार ग भनक? कारण तू तर च्या जीवावर आहे ना. जो भंगार घर बघितलं म्हणजे कोणाच्या घराला असं बोलू नये, पण जो मास तुला आत्ता आहे ना, तो मास कोणाच्या जीवावर आहे आणि त्याला तिथपर्यंत कोणी पोचवला, तो तिथपर्यंत कसा आला, ते त्यालाच तू डावलून जर स्वतःचीच हुशारी आणि आमची मेहनत राहते आणि आमचं असं राहतं आणि आम्ही मुलींना सांभाळून हे करतो ह्याच्यातच तू धन्यता मानतेस, तर हे तुझ्याकडे फिरून आल्याशिवाय राहणार नाही आहे. डोंट वरी, प्रत्येकाची वेळ असते, तुझी पण येईल. हां
आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळेला हे बोलायचं की आम्ही मुलींना सांभाळून करतोय, आम्ही मुलींना. अरे तुमच्या मुली आहे, तुम्हीच सांभाळणार ना, अजून कोण सांभाळणार? सगळ्यांची मुलं सगळे सांभाळतात, सगळे. जसं मण्यार, आता हे असेल ना तुझा हा पॉईंट ऑफ व्ह्यू असेल की नाही, की मण्यारच्या आईने त्याच्यासाठी केलं तर काय केलं, सगळेच जण करतात, आपल्या मुलांसाठी आपण पण करतो, आपण हां व्हॅलिड, ठीक आहे, समजू शकतो आम्ही, हे पॉईंट बरोबर आहे. बट मग जे त्याच्यासाठी लागू होतं ते तुझ्या मुलींसाठी पण लागू होतं. मग तू जर करतेस त्यांच्यासाठी तर कोणावर काहीच उपकार करत नाही आहे आणि कोणालाच त्याच्यातनं काहीच फायदा नुकसान काहीच होत नाही आहे. तुम्हाला करायचं आहे, तुम्हाला खुजली आहे, तुमच्या अंगात जास्त चूल आहे, तर तुम्ही करताय. आणि आणि अजून एक गोष्ट, बरेच दिवसापासून मला हा पण पॉईंट हे करायचा होता, मेन्शन करायचा होता. ही दरवेळेला म्हणते की सॅटर्डे संडे पण हल्ली काम राहतं त्यांना, सॅटर्डे संडे पण हल्ली काम राहतं त्यांना. अरे असं तर मी कधीच ऐकलं नाही आहे की युरोपियन कंट्रीमध्ये खूपच त्या लोकांचं वर्क लाईफ बॅलन्सला खूप महत्त्व देतात ते लोक. आणि त्याचसाठी लोक बाहेरगावची नोकरी बघतात, सो दॅट हे आपलं फॅमिली लाईफ आणि म्हणजे सॅटर्डे संडे नाही म्हणजे नाहीच. स्पेशली युरोपियन कंट्रीजमध्ये इवन ते लोक संध्याकाळी पण त्यांचं एक फिक्स टाईम आहे की त्या ह्याला ऑफिस तुमचं सुटलं, ऑफिस आवर्स संपले की मग तुमचा फॅमिली टाईम, आणि नो बडी फ्रॉम द ऑफिस विल डिस्टर्ब यू इन दॅट टाईम. ऑफिस रिलेटेड कामं ते लोक करत नाहीत, किंवा फोन कॉल्स, मेल्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तिथे होत नाहीत. आणि हे हिने पण आधी एकदा म्हणजे कन्व्हिनियंटली कसं हिचं चेंज होतं बघा. हिने आधी एकदा सांगितलं होतं सुट्ट्या म्हणजे ह्याला मण्यारला एवढ्या सुट्ट्या कशा मिळतात आणि प्रत्येक वेळेला कसं काय यांचं पॉसिबल होतं, आणि एवढ्या ट्रिप कशा आत्ताच जाऊन आले तर परत एवढ्या लॉंग सुट्टी कशी मिळाली, हा जेव्हा प्रश्न होता तेव्हा हीच म्हणाली होती की इथे असं इथे सुट्ट्या मिळतात आणि सगळेजण आवर्जून सुट्टी घेतात, इथे वर्क बॅलन्स हिच्यामध्ये लाईफ नाही आहे, वर्क बॅलन्सच आहे. सॉरी, अजून खोकला माझा गेला नाही आहे कम्प्लिटली, आय एम सॉरी. तर तेव्हा हिचं म्हणणं असं होतं की काय काय बोलत होती मी, की हां इथे वर्क बॅलन्स खूप चांगला आहे. मग आता काय झालं, आता का सॅटर्डे संडे काम असतं? तू बोलली आणि नजर लागली का? हां मनहूस कुठली, चलपट येडपट, येड्या राऊंडची. आणि पॉपकॉर्न दाखवत होती, बाबा मी पॉपकॉर्न घेऊन आली आहे, मुलींना काय खावंसं वाटलं होतं आणि ड्रायफ्रूट. ओके ग, खूप महान आहेस तू. आता काय बोलू, आता काय केलं, हां बोलली महान आहेस तू, जगदमाता, द बोंबाड, मा बाप काय की नाम बोंबाड. मुलींना भूक लागली तर मला कसं तरीच होतं, मला एकदम कसं तरी व्हायला लागतं. मुलींना भूक लागली की मीच खाते कारण मला कसं तरी होतं ना, म्हणून. तुम्हाला मंडळी समज रहे हो, म्हणजे मुलींना भूक लागते पण मला कसं तरी होतं. या स्टेटमेंटचा अर्थ आहे की त्यांना भूक लागली की मला भूक लागते आणि त्यांच्या बदल्यातलं मी खाते, माझं पोट भरलं की त्यांचं पोट भरतं. तुम्ही बघितलंच असेल मी कसा पचका मारते, ढेकराला त्यांचं पोट भरलं. कसली आहे रे येडी, काय मोठे मोठे काय मोठे ढाचे देते, काहीतरी बोलते, मुलींना भूक लागली की मला करतं तरीच होत आहे, काही कसे तरी होत आहे. बघितलं तुला काय होतं ते, आईस्क्रीम देते त्यांना फुटवते, सॉफ्टी देते 20 रुपयेवाली. काय ते ऐक्या लावले, एका दिवसातच हे सगळं केलेलं आहे हिने. म्हणजे ते लास्ट टाइम ऐक्या व्हिजिट दाखवली ना तेव्हाच हे पुढचं पण फुटेज त्याच्यातच आहे, पण ते आता तुकड्यामध्ये टाकते ही. इतकं म्हणजे बघा, आता मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं ना की हे तर म्हणजे गुरुजींचं प्रकरण तर भारतात जाण्याच्या पहिलेच आहे. म्हणजे तुम्ही बघा काय भयानक लेवलला स्टॉकअप करून ठेवलं आहे ते हिने. आणि म्हणे की मी खूप 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 वेळ घेणार आहे आणि आम्ही सगळं हळूहळू करतो आहोत, आम्ही अजिबात घाई करत नाही आहोत, एकदम आरामात करणार आहोत आणि 4-6 महिने तरी मला नाही वाटत की म्हणजे 4-6 महिन्यात तरी होईल असं, आम्ही हळूहळू सेट करणार आहोत. 4-6 महिने म्हणजे बघितलं ना मंडळी, हिने फुल ऑन प्लॅनिंग केलेलं आहे. अजून हिने वर्षभर चालवलं असतं हे, आता किती दिवस चालवते काय माहिती. भयानक बाई आहे. आता ते लिस्टिंग पण अपडेट केलं आहे परत फेब्रुवारीमध्ये त्या वेबसाईटवरचं. जात नाही आहे, पण तरी पण त्याच्यामध्ये पण हिचं नुकसान नाही आहे. ते मी एका व्यक्तीशी बोलली जी ह्याच्यातली जाणकार आहे, तर ती पण मला बोलली की ह्याच्यामध्ये त्यांचं काहीही नुकसान नाही आणि हा मण्यार इतका चनी लेवलचा माणूस आहे की हा स्वतःचं नुकसान करून काहीच करणार नाही. सो ते कुठेतरी म्हणजे बघा कसं असतं की जेव्हा तुम्ही प्रॉपर्टी
ची व्हॅल्यू कमी असताना एखादी प्रॉपर्टी घेता आणि नंतर मग प्रॉपर्टी मार्केट जेव्हा वाढतं आणि तेव्हा तुम्हाला चांगल्या त्याच्यामध्ये म्हणजे जवळजवळ ह्याच्या प्रॉपर्टीचं तर 4 पट व्हॅल्यू झाली आहे आता. पण त्या व्हॅल्यूला आता कोण घेईल की नाही तो दुसरा प्रश्न आहे. पण जर गेली ना तर मग खूप फायद्यात आहेत हे लोक. आणि तिकडे असे बरेचसे काय काय तुम्हाला एक्स्ट्रा बेनिफिट्स वगैरे पण मिळतात. इवन फर्निचर रिलेटेड पण कुपन्स किंवा कॅशबॅक ह्या सगळ्या गोष्टी बरंच आहे. परत टॅक्स सेव्हिंगमध्ये पण तुम्ही उपयोग. सो ओव्हरऑल यांची विन विन सिच्युएशन आहे. त्याच्यामुळे इट्स ओके. म्हणजे आपण म्हणतो की बाकीच्या लोकांनी का नाही घेतलं किंवा बाकीच्या लोकांना का एवढा स्ट्रगल. तर कसं आहे ना की टाईम म्हणजे वेळ महत्त्वाची आहे. कुठच्या वेळेला तुम्ही कुठला निर्णय घेतला आहे त्यावर खूप गोष्टी डिपेंड करतात. फॉर एक्झाम्पल आता जे काही लोक ज्यांनी आत्ता प्रॉपर्टी घेतली असेल जेव्हा प्रॉपर्टी रेट्स एकदम हाय होते बूम करत होते त्यावेळेला तर ते ऑब्व्हियसली आता त्यांच्यावरती खूप अमाऊंटचं लोन वगैरे असणार आहे. सो फॉर देम इट इज नॉट इझी टू स्विच. बट ह्यांचं कसं झालं आहे की हे लोक ह्यांनी एकदम सुरुवातीला कमी याच्यामध्ये त्यांनी ती उडी घेतली आणि त्याचा फायदा त्यांना आता होतोय. सो ते थोडं ऑफ टॉपिक झालं पण एक जस्ट इन्फो म्हणून तुमच्याबरोबर शेअर केलं. आणि येस ते घर अजूनही गेलेलं नाही आहे. आता परत ते अपडेट केलं आहे त्यांनी आणि विकलं नाही गेलं तरी पण मग ते काय टाईम बिंग भाड्याने देतील. तेही इट इज ऑल्सो अ गुड ऑप्शन की भाड्याने देऊन नंतर मग कधी जेव्हा विकलं जाईल तेव्हा जाईल असं. कोणतरी माणूस हिला काहीतरी पार्टी दे का काहीतरी बोलला तर म्हणे की 1.25 महिन्यानंतर. हो नक्की 1.25 महिन्यानंतर. 1.25 महिना काय बाळण झाली का तू? 1.25 महिन्यानंतर घाडाबाहेर पडतात तसं काय बोलते रे बाबा. 1.25 महिन्यानंतर आता पार्टी देण्याचं आणि याचा काय हे संबंध 1.25 महिन्यानंतर देणार म्हणून. काही बोंबाट. हिची ना हाताची बोटं जॉईनच होत नाहीत मंडळी. अशी फाकलेलीच असतात. त्या आरती करताना पण तशाच टाळ्या मारते माहिती आहे ना कशा. तसंच ताळी पिक्चरसारखं टाळ्या मारते. हात जोडताना पण तसेच असे फाकूनच हात जोडते. सगळंच असं अरे बापरे एकदम म्हणजे स्ट्रेचेबल आहे बोंबाड एकदम. असं बोलायचं आहे मला. एकदम स्ट्रेच होते ना तर तसेच असे हात आहेत तिचे बोटं पण अशी स्ट्रेचच होतात. आणि आरती पण म्हणजे काय भलतीच म्हणजे ठीक आहे ओम जय जगदीश हरे पण आरतीच आहे. पण आपल्या ज्या नॉर्मल आरत्या असतात ज्या आपल्या ह्याच्यामध्ये मॅन्डेटरी आरत्या आहेत सुखकर्ता दुःखहर्ता त्याच्यानंतर आणि ह्याच्यामध्ये सत्यनारायण पूजा नसते. मला वाटतं वास्तुशांतीमध्ये पण असते का काय आय एम नॉट शुअर बट असते ना. म्हणजे असं कितीतरी हे होतं ती वास्तुशांती पण ते हवन केलं पण ते पण काय वेगळंच होतं सगळं शॉर्टकट असं काहीतरी बोन्सायसारखं. अशी बोन्साई पूजा वाटली मलाही. असं तुम्हाला पण वाटलं का मंडळी? इवन तो तिने ते केलं पण तरी पण खूप खूप गोष्टी मिसिंग होत्या. म्हणजे रादर काहीच नव्हतं असं एकदमच कट शॉर्ट होतं. आणि मेन आरती नव्हत्या. आणि स्टार्टिंगला जे आपण एंडिंगला बोलतो ते प्रार्थना मोरया मोरया वगैरे हे सगळं जे काही आहे ते शुभंकरोती ते स्टार्टिंगला म्हटलं. ते स्टार्टिंगला बोलून मग ते नमन करून वंदन करून त्याच्यानंतर आरती असं काहीतरी उलटा पुलटा प्रकार होता. त्याच्यामध्ये आपल्या ज्या इम्पॉर्टंट आरती असतात त्या नव्हत्याच. सो ओव्हरऑलच काय माहिती हिच्यासारखाच हिचा भट हिला तोत्या बनवला वाटतं. बरं झालं असंच पाहिजे. काय ते भयानक ग्रीन कलरचं नेल पॉलिश लावलेलं हिने. तर मेहंदी वगैरे काढली आहे तर नॉर्मली असं मरून रेड अशा कलरचं नेल पॉलिश लावतात. तर ते साडीला मॅचिंग ग्रीन नेल पॉलिश. आणि ती बोटं पण तशीच आहे तिची माहितीच आहे. आपण बोलतो सॉसेज फिंगर्स. आणि लास्ट टाईम पण एक पॉईंट राहिला आणि तो बरोबर तुम्ही मेन्शन केलात. व्हेरी गुड. ज्याच्यामध्ये म्हणजे काय ते उतरतानाच जिन्यावरच ही हळदी कुंकू लावत होती बायकांना. त्या बायका पण तसल्याच ही पण तसलीच. आणि कुठून पकडून आणलेले नमुने काय माहिती सगळ्याच अशा वेगळ्याच अशा काहीतरी अशा पोकाड्या बायका होत्या. अजीबो गरीब लोकच आले असतील हिची श्रीमंती बघायला. आणि अजून एक गोष्ट मण्यारने फायनली एक्सेप्ट केलंच की फ्लक्झमबर्गला काहीच नाही राहत अवेलेबल नाही राहत आणि काहीच नाही आहे तिथे. फक्त असंच राहायचं म्हणून हे लोक राहिलेत. अदरवाईज फ्लक्झमबर्ग इज अ वेस्ट कंट्री. काहीच नाही आहे तिथे. आणि तो स्वतः बोलला इथे काही नाही आहे. सगळ्या गोष्टीसाठी आम्हाला बाहेर यावं लागतं. अरे आमचा देश महान. मग खरंच किती बघा
म्हणजे माझ्या तर दोन्ही कंट्रीज मी म्हणेन की आय एम ब्लेस्ड, की माझी जन्मभूमी पण तितकीच जबरदस्त आहे आणि कर्मभूमी पण तितकीच जबरदस्त आहे. इथे पण तुम्हाला जागोजागी सगळ्या इमिरेटमध्ये, सगळ्या नाही म्हणजे दुबईला 2-3 आयक्या आहेत, अबुधाबीला एक आहे, आय थिंक फुजेराला पण एक आयकिया आहे. तर असं म्हणजे इथल्या इथे 4-5 आयकियाज आहेत एका देशामध्ये. ऑफकोर्स कम्पॅरेटिव्हली लक्झमबर्गपेक्षा मोठी कंट्री आहे, पण इमिरेटमध्ये तुम्ही म्हणू शकता एका इमिरेटमध्ये 2-2, 3-3 आयकिया आहेत इथे. आणि आता मुंबईला पण मी ऐकलं की नवी मुंबईला एक आणि आपल्या वरळीला पण एक आयकिया ओपन झाला आहे. सो मुंबईला पण 2, हैदराबादला एक आहे, अजून कुठे कुठे होतं आहे. म्हणजे इतक्या आमच्या देशामध्ये पण इतके प्रत्येक ठिकाणी मेकश्युअर करतायत आणि डिमांड आहे, सप्लाय आहे, लोकांची तेवढी लेवल आहे की ते घेत आहेत, तिथे खप होतं आहे म्हणूनच एक्सपांड करताय ना. पण बघा ह्यांचं बघा, काय ना भिक्कार लोक तेच आहे, फक्त दाखवायचा मोठेपणा. आणि मण्यार बोलला पण की इथे काही नाही मिळत, इथे काही नाही नसतं, इथे नाही आहेत, बऱ्याच गोष्टी नाही आहेत म्हणून तर लगेचच कव्हरअप करायला काय तर म्हणे की खूप एक्सपेन्सिव्ह राहतं ना म्हणून मग इथे नाही मिळत. तुम्हाला मी जसं सांगितलंच आहे की एक्सपेन्सिव्ह आहे, इथे खूप जास्त एक्सपेन्सिव्ह असतं, तर म्हणून मग इकडे त्या एक्सपेन्सिव्ह असण्याचा काय प्रश्न आहे. एक्सपेन्सिव्ह आहे म्हणून काय, एक्सपेन्सिव्ह आहे तर उलट फायदा आहे ना त्यांचा. एक्सपेन्सिव्ह आहे पण एक्सपेन्सिव्ह लोक नाही आहेत ना, लोकांना तेवढं परवडत नाही. तुझ्यासारखे राहतात ना चिल्लर लोक, म्हणून रस्ते का माल सस्ते में घेऊन परत करणारे, गपचूप रिटर्न करणारे, नाही तर वापरून घालून बिलून रिटर्न करणारे, असे स्वस्त लोकांना कोण हे करणार ना फुकट पोसायला. स्टँडर्ड नाही ना पब्लिकचं, तो प्रॉब्लेम आहे. कसं काय देव जाणे, कसं काय रिचेस्ट आहे म्हणे, रिचेस्ट कसलं रिचेस्ट, काहीच नाही त्या कंट्रीमध्ये, नुसतं फक्त नावाला रिच म्हटलं की म्हणतात ना नाव बाळा हाती कथलाचा वाळा, तसं आहे वाटतं. आणि काही म्हणे काय तर म्हणे की मला ना स्किनकडे लक्षच द्यायला वेळ मिळत नाही आहे, हे स्किन आणि डाएट ह्या सगळ्या गोष्टी होत नाही, पण काही हरकत नाही. अरे भाई आमच्यावर म्हणजे अगेन यार आम्हाला काय करायचं आहे तुझे स्किन आणि ते मण्यारला होतं आहे ना तुझ्या स्किनची आणि याच्याशी काही त्याला नाही आहे ना, की काय असं तुला जाणवतं आहे म्हणून अचानक आठवलं म्हणून तू पाठवून दिले इथे आम्हाला फेकाफेकी करायला. काय पण बोलत असते आणि स्किन कोणाला बघायचे तुझं स्किन बिन, तुझं चाललं आहे ना, तुझं काम चालतं आहे तोपर्यंत मण्याला काही फरक पडत नाही तर काही फरक पडत नाही. म्हणजे तू तेरा देख समजी क्या. हां कम्फर्ट चालला आहे ना जोरात, मग सगळं ठीक आहे. हां जरूज बिरूज झाले तर बघून घे, मग त्याच्यासाठी तुला कॉन्टॅक्ट कोणाला करायचा माहिती आहे ना, हां विचारून घे कशी काढली माण्यारची जरूज. आता मला झाली आहे स्किन म्हणे, स्किन किती काही केलं तरी ते एवढा आडदाण पारवता त्याचं काय करणार. पण हां जे आहे बॉडी लँग्वेज त्याचं काय. आज पण गाण्यावरती ते मेल लिरिक्सवरती लिपसिंग करत होती. कसली आहे ग तू. हां ठीक आहेस ना, बरी आहेस ना. काय ट्रान्झिशन दाखवते आणि कसलं काय दाखवते. आता बोलली असती जाऊ दे, मला त्यांचा अपमान आहे तुला बोलणं म्हणजे. कोणाचा माहिती आहे ना मंडळी, तेच नको बिचारे. ते तरी असतात, ते सौम्य असतात, ते त्यांच्यामध्ये एक नजाकत असते, ते तरी खूप छान असतात. तुझ्यासारखे नाही, तू तर शरीराने पण तीच आणि वागण्याने तर त्याच्याहून बत्तर आहेस. जाऊ दे आता, चलपट निकल ऑडियन. ए राजो मेरा गॅस देख राजो, राजा देखते क्या राजा. हो ह्या दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट मंडळी. आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल. अगेन आजच्या पॉडकास्टमध्ये जर काही पॉईंट राहिले असतील तर येस कॉमेंट सेक्शन ओपन फॉर यू ऑल, आणि कॉमेंटमध्ये सांगा, आपण डिस्कस करूच. मॅक्झिमम ट्राय करते सगळ्या कॉमेंट्सना रिप्लाय करण्याचा, पण बोंबाड म्हटलं की खूप इंटरेस्टिंग कॅरेक्टर पण आहे आणि किती बोलावं तितकं कमी आहे तिच्या बाबतीत. सो सी यू इन माय नेक्स्ट पॉडकास्ट टुमॉरो विथ न्यू कॅरेक्टर, अनदर कॅरेक्टर. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्त राहा. टेक केअर, बाय, मासलामा.